आपल्याला पाहायला मिळतीये. एकंदरीतच हात जोडायला होतील. आम्हाला शासनाच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाहीये. शासनाच्या दबावाला बळी पडायचं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पोलिसांनी या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि जोरदार घोषणाबाजी पोलीस अधिकाऱ्यांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. एकंदरीतच हात जोडायला होतील. करण्याचा सगळा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराज की जय. पोलिसांनी या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि जोरदार घोषणाबाजी पोलीस आपल्याला पाहायला मिळते. हात जोडायला होतील. करण्याचा सगळा प्रयत्न जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. खाली डोकं वर पाय झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. पोलिसांनी या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि जोरदार झालाच पाहिजे. पोलीस जय शिवाजी. हात जोडायला होतील. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, आदित्य साहेब तुम आगे बढ़ो. आवाज कुणाचा, सेनेचा आणि ताकद कुणाची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पोलिसांनी या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि जोरदार घोषणाबाजी पोलीस जय भवानी. पाहायला मिळतीये. हात जोडायला होतील. करण्याचा सगळा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी पोलिसांनी या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. बाईट घ्यायला जाऊ नका तुम्ही. बाईट घ्यायला जाऊ नका तुम्ही सांगा मागे 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 निकेतन. आता मध्ये नको येऊ. नित्या मागे घे थोडं. यार कोण आहे? ओ बाबा बात करा ना बाईट.
सध्या आपण पाहू शकतो या ठिकाणी या दोन अतिशय महत्त्वाच्या या क्षणाच्या ताज्या घडामोडी आपण पाहतोय। ज्या घडामोडींमध्ये आपण पाहू शकतोय पुण्यामध्ये सोलापूरकर यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान सोलापूरकरांनी केला त्याचा निषेध केला जातोय। तर दुसरी आपण जी दृश्य पाहतोय ती दृश्य देखील महत्त्वाची आहे, कारण आष्टीमध्ये फडणवीस दाखल झालेले आहेत। या ठिकाणी त्यांचा सत्कार जो आहे तो आता करण्यात आलेला आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। उपसा सिंचन योजनेचा उद्घाटन सोहळा हा आष्टीमध्ये पार पडतोय आणि त्यासाठीच आता फडणवीस त्या ठिकाणी दाखल झाले। कुंटेफळ साठवण या तलावाचा भूमिपूजन सोहळा आष्टीमध्ये पार पडतोय। त्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पंकजा मुंडे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। आमदार सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनवणे सुद्धा या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत। मात्र डोळ्यांचं ऑपरेशन असल्याचं कारण देत यावेळेस धनंजय मुंडे जे आहेत ते मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाही आहे। आष्टी उपसा सिंचन या योजनेचा यावेळेस उद्घाटन सोहळा जो आहे तो आष्टीमध्ये पार पडतोय। पंकजा मुंडे उपस्थित आहेत। डोळ्यांचं ऑपरेशन असल्याने धनंजय मुंडे मात्र कार्यक्रमाला गैरहजर असल्याचं पाहायला मिळतंय। हा खरं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे। हजारो शेतकऱ्यांना प्रकल्पाचा फायदा सुद्धा होणार आहे आणि त्यासाठीच बीडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आष्टीमध्ये पोहोचलेले आहेत। आणि आपण जर पाहिलं तर बीडमध्ये संपूर्ण जो मुद्दा गाजलेला होता, बीडमधलं जे प्रकरण सरपंच संतोष देशमुख आणि धनंजय मुंडे यांचं गाजलं, त्यानंतर पहिल्यांदाच खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आष्टीमध्ये दाखल झालेले आहेत। कुंटेफळ साठवण तलावाचा भूमिपूजन या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर पंकजा मुंडे तर या सोहळ्याला उपस्थित आहेत, मात्र धनंजय मुंडे काही या सोहळ्यामध्ये दिसत नाही आहे। तर हे जे प्रकल्प आहे, हा जो आपण पाहतोय ही जी योजना आहे, जे भूमिपूजन झालेलं आहे त्याचा 30 गावातील तब्बल 80,000 एकर क्षेत्र ओलिताखाली या योजनेमुळे येणार आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। 2,800 कोटींचा हा सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचं देखील सांगितलं जात आहे। तब्बल 2,800 कोटींचा हा प्रकल्प आहे आणि अनेक दिवसांपासून या प्रकल्पाची खरं तर चर्चा रंगलेली होती आणि अखेर आता महायुती सरकारच्या काळात हा जो प्रकल्प आहे, हा जो सिंचन प्रकल्प आहे तो आता सुरू होतोय। त्याचं उद्घाटन आता देवेंद्र फडणवीस करताय। कुंटेफळ साठवण तलावाचा हा भूमिपूजन सोहळा आष्टीमध्ये पार पडतोय, ज्यासाठी देवेंद्र फडणवीस आष्टीमध्ये दाखल झालेले आहेत। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे सुद्धा उपस्थित आहेत। मात्र सध्या आपण जर सर्वात जास्त गाजत असलेलं प्रकरण बघितलं ते म्हणजे बीड मधलं सरपंच